नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमधील MCQ प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. क्वेश्चन नंबर 1A. सिलेक्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स फ्रॉम दोज गिवन बिलो अँड रीराईट द सेंटेन्स. यामध्ये आपल्याला खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहावयाचे आहे. Anuj and Ishan are two partners sharing profits and losses in the ratio 3:2. They decided to admit Arav for 1/5 share. The new profit sharing ratio will be. या ठिकाणी अनुज आणि ईशान हे दोघंजण 3:2 या प्रमाणात नफा-तोटा विभाग घेणारे भागीदार असून त्यांनी आरोहला भागीदारीमध्ये 1/5 शेअरसाठी घेतलेला आहे. तर त्यांचा नवीन रेशो काय असेल? तर यासाठी आपल्याला न्यू रेशोचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे वर्किंग करावं लागेल. ओल्ड रेशो 3:2 दिलेला आहे. अपूर्णांकामध्ये आपण त्याची मांडणी करू. 3/5 आणि 2/5. न्यू पार्टनर्स शेअर आपल्याला दिलेला आहे 1/5. यावरून बॅलन्स रेशो 4/5 येईल. न्यू रेशो बरोबर बॅलन्स रेशो इंटू ओल्ड रेशो. पहिला भागीदार अनुज, बॅलन्स रेशो 4/5 गुणिले ओल्ड रेशो 3/5. अपूर्णांकांचा गुणाकार अंशांशाचा गुणाकार 4×12/25. सेकंड पार्टनर ईशान, (4/5 गुणिले 2/5) 8/25. नवीन पार्टनर आरोला 1/5 शेअर द्यायचा आहे. या ठिकाणी जुन्या भागीदारांचा छेद 25 आलेला आहे म्हणून याचा पण छेद आपण 25 करू. बरोबर 5/25. आणि म्हणून न्यू रेशो इक्वल टू 12 × 8 × 5 12/5. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असेल. सेकंड, एक्सेस ऑफ प्रोपोर्शनेट कॅपिटल ओव्हर ॲक्च्युअल कॅपिटल रिप्रेझेंट. ॲक्च्युअल कॅपिटलपेक्षा जे काय प्रमाणात भांडवल जे काय असतं त्या भांडवलाला टिंबाटिंबा असे म्हणतात. तर त्याला आपण सरप्लस कॅपिटल असं म्हणतो. त्यामुळं सेकंड उत्तर येणार सरप्लस कॅपिटल. थर्ड वन, डॅश इज क्रेडिटेड व्हेन अनरेकॉर्डेड ॲसेट इज ब्राउट इनटू बिझनेस. जेव्हा नोंद न केलेली मालमत्ता व्यवसायामध्ये आपण नोंद करतो आणतो तेव्हा टिंबाटिंबा खात्याच्या जमा बाजूला नोंद होते. तर जेव्हा नवीन असेट नोंद न केलेली असेट आपण रेकॉर्ड करतो म्हणजेच मालमत्तेमध्ये वाढ होते. आणि जेव्हा मालमत्तेमध्ये वाढ होते तेव्हा आपला फायदा होतो. फायदा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आपण लिहितो. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंट इज क्रेडिटेड व्हेन अनरेकॉर्डेड ॲसेट इज ब्रॉट इनटू बिझनेस. आणि म्हणून याचं उत्तर असेल रिव्हॅल्युएशन अकाउंट. नेक्स्ट, व्हेन गुडविल इज विथड्रॉन बाय द पार्टनर्स डॅश अकाउंट इज क्रेडिटेड. जेव्हा भागीदारांच्या मार्फत गुडविलची रक्कम काढून घेतली जाते तेव्हा त्याची नोंद टिंबाटिंबा खात्याच्या जमा बाजूला होते. तर जेव्हा या ठिकाणी गुडविल विथड्रॉन केलं जातं तेव्हा गुडविल विथड्रॉनची एंट्री येते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. म्हणजेच या ठिकाणी कॅश ऑब्लिक बँक अकाउंट हे क्रेडिटला होणार आहे.
आणि म्हणून याचं उत्तर असणार आहे कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. नेक्स्ट, इफ असेट इज टेकन ओव्हर बाय द पार्टनर डॅश डॅश अकाउंट इज डेबिटेड. जेव्हा एखाद्या भागीदारामार्फत एखादी मालमत्ता घेतली जाते तेव्हा त्याची नोंद टिंबाटिंबा खात्याच्या नावे बाजूला डेबिटला होते. तर जेव्हा एखादी मालमत्ता टेकन ओव्हर केली जाते तेव्हा कॅपिटल अकाउंट डेबिटेड होते, म्हणजेच याचं उत्तर असणार आहे कॅपिटल अकाउंट. इफ असेट इज टेकन ओव्हर बाय द पार्टनर कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड. नेक्स्ट, बी, write a word, phrase, term which can substitute each of the following statement. पुढील विधानासाठी योग्य शब्द, संज्ञा किंवा शब्दसमूह सुचवा. या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहित असताना क्रमांक टाकून उत्तर लिहिलं तरी चालतं. मेथड अंडर विच कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज डन ऑन द बेसिस ऑफ एक्स्ट्रा प्रॉफिट अर्न ओव्हर द नॉर्मल प्रॉफिट. ज्या गुडविल कॅल्क्युलेशन मेथडमध्ये पद्धतीमध्ये सामान्य नफ्यापेक्षा जास्त मिळवलेल्या नफा आधारित घेऊन नावलौकिकाची किंमत काढली जाते, ती पद्धत त्याला आपण सुपर प्रॉफिट मेथड म्हणतो. सुपर प्रॉफिट मेथड. ओके, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे सुपर प्रॉफिट मेथड. An account open to adjust the value of assets and liabilities at the time of admission of partner. भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी मालमत्ता आणि देणी यांच्या किमती ॲडजस्ट करण्यासाठी उघडलेलं खातं त्याला आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑब्लिक प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. रेप्युटेशन ऑफ बिझनेस मेजर्ड इन द टर्म्स ऑफ मनी. पैशामध्ये व्यवसायाच्या प्रसिद्धीची मोजलेली किंमत. रेप्युटेशन ऑफ बिझनेस मेजर्ड इन द टर्म्स ऑफ मनी त्याला आपण गुडविल म्हणतो. नावलौकिक किंवा लौकिक मूल्य किंवा खाती असं त्याला म्हटलं जातं. व्यवसायाने मिळवलेल्या प्रसिद्धीची पैशामध्ये व्यक्त केलेली ती किंमत असते. मनी व्हॅल्यू ऑफ बिझनेस रेप्युटेशन measured in the terms of money is called as goodwill. The ratio in which general reserve is distributed to the old partners. ज्या नफातोटा प्रमाणामध्ये जनरल रिझर्व राखीव निधी भागीदारांना वाटला जातो तो रेशो त्याला आपण ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणतो. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. Name the method of treatment of goodwill where new partner will bring his share of goodwill in cash. ज्या गुडविलच्या नोंदीच्या पद्धतीमध्ये नवीन भागीदार भागीदारीमध्ये येत असताना नावलौकिकाची रक्कम घेऊन येतो त्याला आपण प्रीमियम मेथड असं म्हणतो. प्रीमियम मेथड. The proportion in which old partners make a sacrifice. ज्या प्रमाणामध्ये जुने भागीदार नवीन भागीदारासाठी नफ्याचा त्याग करतात ते प्रमाण सॅक्रिफिक रेशो. सॅक्रिफिक रेशो. कॅपिटल एम्प्लॉयड गुणिले इंटू NRR डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू नॉर्मल प्रॉफिट. Normal profit. An account which is debited when the partners take over the asset. An account which is debited when the partners takes over the asset. जेव्हा भागीदार एखादी मालमत्ता घेतो तेव्हा या खात्याच्या नावे बाजूला नोंद होते कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. Profit and loss account balance appearing on the liability side of balance sheet. बॅलन्स शीटच्या
लॅबिलिटी बाजूस दिसून येणारा नफा-तोटा खात्याचा बॅलन्स त्याला आपण ॲक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असं म्हणतो. अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट. ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो इज इक्वल टू सॅक्रिफिक रेशो. D. Find the odd one. जनरल रिझर्व, क्रेडिटर्स, मशिनरी, कॅपिटल. यामधील चुकीचा शब्द आपल्याला निवडायचा आहे. जनरल रिझर्व, क्रेडिटर्स आणि कॅपिटल यांची नोंद बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला होते, तर मशिनरीची नोंद बॅलन्स शीटच्या असेटला होते. म्हणजेच यामधून ऑड शब्द हा मशिनरी असेल. डिक्रीज इन फर्निचर म्हणजे फर्निचरमध्ये घट. पेटेंट्स रिटर्न ऑफ पेटेंट्स काढून टाकणे, कमी करणे. इन्क्रीज इन बिल्स पेएबल बिल्स पेएबलमध्ये वाढ होणे. आणि RDD रिटर्न ऑफ RDD काढून टाकणे, कमी करणे. आता या ठिकाणी डिक्रीज इन फर्निचर तोटा म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट बाजूस नोंद होणार. पेटेंट्स रिटर्न ऑफ म्हणजेच पेटेंट्स कमी होणार आहे, तोटा होणार म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट बाजूस नोंद होणार. इन्क्रीज इन बिल्स पेएबल बिल्स पेएबलमध्ये वाढ होणार म्हणजे देय हुंडीची रक्कम वाढणार म्हणजे तोटाच होणार म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला नोंद होणार. परंतु RDD रिटर्न ऑफ जेव्हा आपण करतो तेव्हा RDD आपण कमी करतो, त्यावेळेला आपला फायदा होतो. फायदा ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला नोंद करतो आणि म्हणून या ठिकाणी RDD रिटर्न ऑफ हा ऑड शब्द या ठिकाणी आहे. सुपर प्रॉफिट मेथड, व्हॅल्युएशन मेथड, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. यामध्ये सुपर प्रॉफिट मेथड ही गुडविल कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड ही पण गुडविल कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे. व्हॅल्युएशन मेथड पण गुडविल कॅल्क्युलेट करण्याचीच पद्धत आहे. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड हे मात्र भागीदारांचं भांडवल लिहून ठेवण्याची पद्धत आहे. म्हणजेच या ठिकाणी फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड हा शब्द या ठिकाणी ऑड असेल. त्यानंतर जी बघा कंप्लीट द टेबल. खालील टेबल आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. डॅश डॅश इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस नंबर ऑफ इयर्स. हे सूत्र ॲव्हरेज प्रॉफिटचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. इथं ॲव्हरेज प्रॉफिट येणार. ॲव्हरेज प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू डॅश डॅश इंटू NRR डिवायडेड बाय 100. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. Stock shown in balance sheet 1,60,000. Stock undervalued by 20%. Stock 20% न कमी दाखवलेला आहे. कॉस्ट ऑफ स्टॉक आपल्याला शोधून काढायचे आहे. या ठिकाणी अंडरव्हॅल्युएशन ऑफ स्टॉक आपल्याला शोधून काढावयाचा आहे. अंडरव्हॅल्युएशन ऑफ स्टॉकसाठी आपण पुढील सूत्राचा वापर करतो. अमाऊंट गिवन इंटू रेट डिवायडेड बाय 100 मायनस रेट. या ठिकाणी अमाऊंट गिवन 1,60,000, रेट 20% डिवायडेड बाय 80. 0 0 निघून जाणार. 2 के 2, 2 चौक 8, 4 के 4, 4 चौक 16, 0 0 0 0, 40,000. याचा अर्थ 40,000 स्टॉक कमी दाखवलेला असणार आहे. 40,000 म्हणजेच या ठिकाणी कॉस्ट ऑफ स्टॉक 2 लाख येईल.
40,000 कमी दाखवलेली किंमत 1,60,000 आहे. 1,60,000 प्लस 40,000 इज इक्वल टू 2 लाख.